महाराष्ट्र सरकार के उप मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, जरा गौर से देखिए, आपकी लाडली बहन इस वक्त अनशन के लिए बैठी है। क्या मांग है इनकी? जो सामान्य आहत समस्याएं होती है उनसे छुटकारा पाने की मांग है। मांग है पानी, मांग है ड्रेनेज लाइन की सुविधा और लाइट की सुविधा। बीते 1 साल से ये महिलाएं अनशन कर रही है। पिछले साल भी इन्होंने अनशन किया था, इस साल भी ये अनशन के लिए बैठी है। मांग वही है, सामान्य जो मूलभूत सुविधाएं इंसान के लिए होनी चाहिए, अन्न वस्त्र निवारा जो मराठी में कहते हैं, हिंदी में वही जो है तो इन लोगों को नहीं मिल रही है। क्या समस्याएं हैं इन महिलाओं की और क्यों ये जूझ रही है, क्यों झगड़ रही है, क्यों अनशन के लिए बैठी है? सारे सवालों के जवाब आज हम उनसे जानने के लिए यहाँ पर मौजूद है। नमस्कार, मैं हूँ संदीप और आप देख रहे हैं वंदे भारत लाईव्ह टीव्ही न्यूज। ताई, मला एक सांगा, काय अडचण आहे? आणि आपण गेल्या वर्षी पण इथं उपोषणाला बसलेले होता, ह्या वर्षी उपोषणाला आपण बसलेले आहात। काय समस्या आहे आणि काय अडचण आहे, त्यासाठी आपण काय काय पावले उचललेली आहेत हे सविस्तर महाराष्ट्राच्या जनतेसह भारत देशाला सुद्धा कळू द्या। 2018 पासून आम्ही ह्यांना निवेदन दिले होते। ड्रेनेज लाईन, रस्ता, पाणी, लाईट या सुविधा आम्हाला नाही आहेत म्हणून गेल्या वर्षी आम्ही उपोषण केलं। त्याच्यामधून आमच्या ह्याच्यामध्ये एकही काम त्यांनी कंप्लीट केलेलं नाही आहे। आता त्यांनी बयान दिलेलं आहे की 1,20,00,000 रुपये काहीतरी खर्चवलेत। माझं एकच प्रश्न आहे की बाबा ते खर्चवले कुठं खर्चवले? आमचं एकही काम असं कोणतं केलेलं आहे तुम्ही की जेणेकरून आम्हाला वाटलं पाहिजे खरंच हा निधी आम्हाला आमच्यावर खर्चवलेला आहे तुम्ही। 2018 पासून आज किती वर्ष झाले? आज 10-12 वर्ष झाले आम्ही आज तुमच्यासोबत एवढे मागणी करतोय। 10 वर्षामध्ये एक तरी काम कंप्लीट पाहिजे होतं आमचं। आम्ही एवढ्या खेट्या घातल्या ग्रामपंचायतला। बीते सालों में आप पालक मंत्री जो है राज्य के, अभी सामाजिक न्याय मंत्री है जो भी सरकार में बैठे हैं, उन्होंने आपका अनशन छुड़ाया था और आपने कई समस्याओं को लेकर उनका पाठपुरावा किया था, उनके पास में आप गए थे। समस्या का आश्वासन उन्होंने जो आपको दिया था, क्या वो पूरा कर पाए हैं? त्यांनी ते पूर्ण केलंय का आश्वासन? नाही, हर वेळेस एकच म्हणतात पाण्याच्या टाकीला जागा नाहीये, जागा शोधतोय किंवा जागा भेटली आहे अशामध्ये। आता या 2 वर्षामध्ये असं उत्तर देतात ते। गेल्या 3 वर्षाखाली एक त्यांचं उत्तर आलं होतं, 15 दिवसामध्ये जागेचं उद्घाटन होणार आहे, टाकीचं उद्घाटन होणार आहे। मग आज त्याला 3 वर्ष लोटल्या गेलीत। पूर्ण इलेक्शनच्या टायमाला त्यांनी इथे येऊन घोषणा केली होती 15 दिवसात टाकीचं उद्घाटन होईल आणि तुम्हाला काम चालू होईल टाकीचं। मग हे 15 दिवसाला किती वर्ष झाले? आज सुद्धा त्यांनी जे लेटर दिले त्याच्यामध्ये तेच आहे की आम्हाला फंड नाहीये, एका सोसायटीवर फंड खर्च करता येत नाही। एका सोसायटीचा प्रश्नच नाही, हा पूर्ण गट नंबरचा प्रश्न आहे। ग्राम पंचायत प्रशासन ने एक लेटर दिया था, उस लेटर में उल्लेख किया है कि आप उपोषण पीछे लीजिए, आपके लिए हमने जो एमएलए फंड होता है उस फंड में से 80 लाख रुपए और ग्राम प्रशासन का जो 15वां वित्तीय आयोग होता है उसमें से 40 लाख रुपए, ऐसा टोटल 1,20,00,000 रुपए का खर्चा इस गट नंबर 9 के लिए उन्होंने किया है। लेकिन इन महिलाओं ने उन सभी दावों को फेल ठहरा दिया है, उन्होंने उस दावों को ठुकरा दिया है, उस लेटर को भी ठुकरा दिया है, ये कहकर कि ये अगर 1,20,00,000 रुपए अगर हमारे गट नंबर के लिए अगर आपने खर्चा किया है तो कहाँ खर्चा किया है उसका हिसाब दीजिए। सीधा ग्राम पंचायत को हिसाब इन महिलाओं ने मांगा है और ये उनकी मांग जो है वो सही मायने में सही भी है। जो कि सामाजिक न्याय मंत्री है संजय जी सिरसाट है, जो 4 बार एमएलए रह चुके हैं और अभी भी मंत्री पद पर कायम है। पालक को तो उन्होंने इस जिले का स्वीकारा है, छत्रपति संभाजीनगर का, और उस नाते सभी नागरिकों की ये उनसे मांग है और निवेदन की वो जल्द से जल्द इन प्रश्नों का उत्तर उन्हें देना है और जल्द से जल्द इन समस्याओं को उन्हें सुलझाना है। तो क्या उसके लिए वो पर्याय निकालने वाले हैं ये जानेंगे। अभी हिवाली अधिवेशन जो है नागपुर में चल रहा है, उस वजह से कोई भी यहाँ पर अभी प्रशासनिक अधिकारी जो बड़े तौर पर है, कोई राजनीतिक नेता जो है अभी तक यहाँ पर हाजिरी नहीं लगा पाया है। विपक्ष के अभी जो नेता वगैरह जो सबकी यहाँ पर जो है वो आकर के जा रहे हैं, बातचीत करके जा रहे हैं, लेकिन किसी के भी पास में इस समस्या का अभी तक कोई हल नहीं निकल पाया है। ग्राम पंचायत प्रशासन का क्या कहना है? ग्राम पंचायतचं काय म्हणणं आहे या परिस्थितीवर? ग्रामपंचायत एक उत्तर दिलं तरच त्यांचं, एक कोणतं उत्तर आम्हाला
म्हणजे खरं ठरल हेच माहित नाही. कधी म्हणते ते अनलिगली आहे तर आमच्याकडून टॅक्स का घेतला, आम्ही 8चे उतारे टॅक्स भरतो वेळेवर. कधी म्हणतात आम्हाला परमिशनच नाहीये, कधी म्हणतात फंडच नाहीये. एक उत्तर येतच नाही त्यांच्याकडून. पूरी तरह से अगर जायजा और इस जगहों का पूरी तरह से अगर ठीक तरीके से मायना और तर्क के साथ अगर अभ्यास किया जाए तो इसमें से ये तर्क निकलता है, जहाँ यह स्थान पर जब हम खड़े, ये पूरा गट नंबर 9 का एरिया आता है। गट नंबर 9 का एरिया जो है वो पूरी तरह से गट नंबर 9 का एरिया आता है। यहाँ पर कुछ बिल्डर्स ने पार्टनर में यहाँ पर प्लॉटिंग बनाई हुई है और ग्राम पंचायत प्रशासन से एनओसी लेकर, जिला प्रशासन तक से एनओसी लेकर यहाँ पर प्लॉटिंग बनाई गई है। और अब इस प्लॉटिंग के हिसाब से उन बिल्डरों का भी एक जायजा बनता है कि वो इन नागरिकों को यह सुविधा प्रदान करे। लेकिन प्लॉटिंग बनाकर गौर गरीब जो मजदूर लोग हैं, जो एमआईडीसी का जो परिसर है वो बहुत ही बढ़ता हुआ परिसर है, यहाँ पर इंडस्ट्रियल एरिया है। अभी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने 50,000 करोड़ रुपए का एमआईडीसी फंड लेकर आए हैं, जो कि यहाँ पे विस्तार करने वाले हैं। लेकिन ये गरीब मजदूर लोग जो है, अगर इनके घर ही सुरक्षित नहीं है, इन्हें अगर पीने का पानी नहीं है, तो एमआईडीसी के लिए जो 50,000 कोटी का जो फंड लाए वो किस काम के लिए इस्तेमाल करने वाले हैं? ये सवाल बहुत बड़ा इस वक्त खड़ा होता है। इन लोगों को, इन बिल्डरों ने कोई भी सुविधा नहीं दी है, लेकिन परमिशन तो सब ली है। जिला प्रशासन से परमिशन होगी, ग्राम पंचायत प्रशासन से परमिशन होगी। उन परमिशन को लेकर उन्होंने यहाँ पर प्लॉटिंग बनाई है। गौर गरीब जनता है, झांसे में आ जाती है और सस्ते में प्लॉट्स खरीदने का सपना यहाँ पर देख लेती है। इसी तरह से इन लोगों ने यहाँ पर प्लॉटिंग्स खरीदे, अपने अपने घर मकान बनाए, लेकिन सुविधाओं से वंचित रह चुके हैं। क्या प्रशासन जागेगी, इन लोगों को सुविधा देगी? ये आने वाला वक्त ही बताएगा। वंदे भारत लाइव टीवी न्यूज किसी भी पक्ष के खेमे में न्यूज कवर नहीं करता है। निपक्ष और निर्भरता के साथ वंदे भारत लाइव टीवी न्यूज हमेशा अन्याय के खिलाफ आवाज उठाने के लिए तत्पर है। वंदे भारत लाइव टीवी न्यूज, संदीप साळे, छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र से। लाडक्या बहिणी देऊ राहिले, आता देऊ राहिले, पण आमचं सगळे हे पेन्शन नाही केलं ना त्यानं. 3 महिने झाले आम्हाला पेन्शन नाही, पण यायला नाही बघता येत ना आपल्याला. दिवस जातो मग आधी असतो रे. आधी एक टँकर घ्यायचं 400 रुपये 500 रुपये द्यायला लागले. आता 450 नंतर 600 500 काल 500 घेतलं, काल 500. आज किती दिवस झाले उपोषणाचा? 14 दिवस, आणि प्रशासनाने आपल्याला आतापर्यंत काय मदत केली आहे उपोषण स्थळी? प्रशासनाने आतापर्यंत आम्हाला मदतच केलेली नाहीये. आजचा 4था दिवस आहे उपोषणाचा. आमच्याकडं काल फक्त दिवसभर एक लेडीज पोलीस होती, पण रात्रीची पण आम्हाला कोणत्याच प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. आणि काल तर एवढी ताईंची तब्येत खराब झालेली असताना पण इथं डॉक्टरची पण सुविधा नाहीये. आजपर्यंत डॉक्टर आला पण नाही आणि त्याने चेकअप पण केलं नाही. काल जे ग्रामपंचायत मधून जे लोक आलेले होते त्यांनी आम्हाला सांगितलं इथं अर्ध्या तासामध्ये तुम्हाला डॉक्टर येऊन ताईंचं चेकअप करणार, पण त्यांचा अर्धा तास अजून संपलेलाच नाहीये. आम्हाला हे लाडक्या बहिणीचे पैसे नकोय, आम्हाला आमच्या ज्या सुखसोयी, आम्हाला ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच हव्यात. किती वर्षापासून तुम्ही गट नंबर वास्तव्यामध्ये 10 वर्ष झाली आम्हाला आता इथे येऊन, आणि 10 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू आहे. ग्रामपंचायतकडे कंटिन्यू निवेदन देतोय. 2 महिने झाले, 6 महिने झाले की आम्ही ग्रामपंचायत मध्ये जातो, निवेदन देतो, पण त्याची कुणी दखलच घेत नाहीये. ग्रामपंचायत कडून काय सांगितलं जातं आपल्याला? ग्रामपंचायत दरवेळेस म्हणते हो तुमचे प्रश्न सोडवले जातील, 8 दिवसामध्ये तुमचं काम चालू होईल, 15 दिवसामध्ये आम्ही टाकीचं उद्घाटन करणार आहे, तिथं तुम्हाला अवश्य बोलवू उद्घाटनासाठी. पण त्यांचे 15 दिवस पण झाले नाही आणि आमचा ड्रेनेजचं लाईन पण अजून कंप्लीट झालेली नाही. बर, अजून कोण बोलणार आहे आपल्यापैकी? ताई, आज तुमचा 14 दिवस आहे म्हणता तुम्ही उपोषणाला, तर तुमची अपेक्षा काय प्रशासनाकडून? आमच्या अपेक्षा आहे की आमच्याकडे दुर्लक्ष का करताय बाबा तुम्ही? काय कारण आहे आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचं? आम्ही पण माणूस आहोत ना, आम्हाला पण जीवन आहे ना जगण्याचं. आमच्याकडे ड्रेनेज लाईन नाहीये, पाणी नाहीये, लाईट नाहीये, रस्ते नाहीये. आम्ही प्रत्येक वेळेस प्रशासनाला वरती करू, आम्ही प्रत्येक वेळेस जातो, ग्रामपंचायतला निवेदन देऊन येतो. संजय सिरसाट साहेबांना पण निवेदन दिले की आमच्याकडे येऊन एकदा बघा तरी तुम्ही निदान आम्ही कोणत्या याच्यामध्ये जगतोय. आमच्याकडे पूर्ण झोपडपट्टी एरिया म्हणून जगल्या जातोय आम्ही डायरेक्ट. पण आता त्यांनी असा दावा केलाय की आमदार निधीतून, जे आता सध्याचे पालकमंत्री संजय सिरसाट, त्यांच्या निधीतून 80
ऐंशी लाख रुपये त्यांच्या निधीतून 80 लाख रुपये त्यांच्या निधीतून तुमच्या गट नंबर 9 साठी खर्च करण्यात आलाय आणि 15व्या वित्त आयोगातून 40 लाख रुपये खर्च करण्यात आले. म्हणजे टोटल असा 1,20,00,000 रुपये निधी तुमच्या भागात म्हणजे गट नंबर 9 साठी खर्च करण्यात आला असं त्यांचा दावा आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी त्यांच्या त्या लेटरमध्ये उल्लेख केलाय. त्याबद्दल काय सांगणार जरा? आमच्याकडे जर का त्यांनी एवढा 1,20,00,000 जर का खर्च केला असता तर आम्ही उपोषणाला कशाला बसलो असतो परत? आम्हाला उपोषणाला बसायची गरजच नसती ना. आम्ही बरोबर इथं बसण्याचं कारणच नसतं ना आम्हाला. आम्ही आमच्या एरियात तुम्ही जाऊन बघू शकता ना, रस्ते बघू शकता, आमची लाईट बघू शकता, आम्ही कशा पद्धतीमध्ये जगतोय ते पण बघू शकता ना तुम्ही. म्हणजे एकंदरीत हा सगळा बनाव केला जातोय तुमचं उपोषण आणून पाडण्यासाठी असं वाटतं? हो तसंच आहे ना. मग स्टॉप कर. समस्या काय बोला, डायरेक्ट बोला तुम्ही. माझी समस्या आहे की मला स्वतःला सांगते मी सगळ्यात अगोदर की मला 3,30,000चं पाणी आतापर्यंत लागले. 3,30,000चं आज 7-8 वर्ष झाले. एक मिनट 3,30,000 रुपए का पानी मतलब टैंकर से खरीदा है. टैंकर से 3,30,000 रुपए का पानी अभी तक इन महिला ने खरीदा है. मतलब समझ सकते हो आप एक कैसी समस्या यहाँ पर इस वक्त है. हा तर घरी काही असो की नसो खायला पण अगोदर पाणी तर घ्यावं लागतं. पाणी सगळ्या गोष्टी लागते घरामध्ये. म्हणजे भाज्या धुवायला हाय, कशाला हाय, आंघोळीला हाय, बाथरूम काय नु सगळ्या गोष्टीला पाणी लागतंय. तर इतकं पाणी कुठून आणायचं? याच्याकडून घ्या, त्याच्याकडून घ्या, पाहुण्या रावळ्याकडून घ्या, पैसे पाणी आणा. तुम्ही म्हणता की किती बजेट आलं म्हणे, काय म्हणे किती खर्च केला? तो खर्च केलाय तुम्ही, पण आम्ही नुसतं भाकरीच खातोय, पाणी नाही ना वरून प्यायला. पाणी हाय का प्यायला? माणसं जेवायला बसले अगोदर तर त्यांना पाणी लागतंय. पाणी द्या, कुठून द्यायचं? पाहुणा आला, रावळा आला. आता माझं उदाहरण सांगते की पाहुणे बघायला आलेले ते म्हणे की पाणी ते आले ना हातपाय धुवायला लागले. मी म्हणलं एवढं पाणी सांडू नका, सोयरीक मोडून गेली. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे पाण्याची अगोदर सोय करावी. तुम्ही म्हणता की रस्ता नाही, आपलं जागा नाही, टाकी करतो. माझे शिरसाट साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही आज आम्ही देवालाही मानतो तसं तुम्ही बी दाता आहेत आज राज्य सरकारचे आमच्या जे याच्यामध्ये दाता आहेत. तुम्हाला कशाला जागा पाहिजे, तुम्हाला कशाला कुठे काय पाहिजे, तुम्ही दाता एका रात्रीत टाकी उभा. एवढी जनता पाणी पाणी करते, गावाकडे लोक पाणी पोई घालतात, बरोबर आहे. पण आम्हाला पाणी नाही इथं प्यायला. हर गोष्टीला पाणी नाही. प्रत्येक गोष्टी पशी पाण्यापाशी जेवण टाकते. मग मला एवढे पैसे लागले हे का? मला गव्हर्नमेंट सर्व्हिस थोडीच आहे इतकं पाणी घ्यायला, पण घ्यावंच लागते. त्यासाठी पर्याय नाही त्याच्यासाठी आम्हाला. मग कुठून घ्या, उरलेले भाजीतले उरलेले, ह्याच्यातले उरलेले. मशीन काम, मी स्वतः टेलर काम करते, त्याच्यातले नको पाण्याला पैसे लागतील, नको पाण्याला पैसे लागतील. कुठपर्यंत प्यायचं पाणी सगळं विकत. किती वर्षापासून पाणी विकत घेता तुम्ही? आम्हाला झाले 7-8-10 वर्ष पाणी इथं पाणी विकत घेतो आम्ही. मग पाहुण्याला देऊ का नका जास्त पाणी, हातपायला धुवायला देऊ का नका जास्त पाणी, आपण किती सांडाव, कणिक कशी मळाव. म्हणजे माणसाला माहिती नाहीये की आम्हाला कणिक जरी मळायची, जाऊ दे घट्टच मळते, पाणी नाही थोडंच लागल. म्हणजे आमचे मनगट चालले ना पोळ्या लाटून. उदाहरणार्थ आमच्या बायांमध्ये काय तुम्हाला काय माहिती घरामध्ये, मग अजून कशाला पाणी लागत नाही आम्हाला. ये सबसे बड़ी विटंबना है गट नंबर 9 के लोगों की. आज उन्हें टैंकर से खुद के पैसे बचाते हुए पानी ये खरीद कर लेना पड़ रहा है. ये सबसे बड़ी शोकांतिका है. भारत जल निर्माण योजना का पैसा कहाँ गया? इस माध्यम से ये सवाल खड़ा होता है. भारत जल निर्माण योजनाओं के तहत जो योजनाएं बनाई गई, क्या वो पूरी तरह से फेल हो गई? ये भी प्रशासन की सबसे बड़ी नाकामयाबी की झलक यहाँ पर नजर आ रही है. जिला प्रशासन, ग्राम पंचायत प्रशासन क्या इसके ऊपर कोई ठोस कार्रवाई करेगी या इन योजनाओं का कोई हिसाब देगी? ये भी यहाँ पर बहुत बड़ा सवाल खड़ा होता है. मैं संदीप साड़े, वंदे भारत लाइव टीवी न्यूज, छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र राज्य से.